तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील सन 2024-25 मध्ये एकूण 26,561 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे। यामधील 4,074 शेतकऱ्यांना यापूर्वी 7,73,58,187 रुपये विमा वाटप करण्यात आला। सप्टेंबर 2025 मध्ये शासनाने तालुक्यातील फक्त 1,088 शेतकऱ्यांना 2,55,52,351 इतकी रक्कम 2 सप्टेंबर रोजी अदा केली। विमा मंजूर शेतकऱ्यांच्या एकूण संख्येतून 5,162 शेतकरी वगळता अजून 21,399 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। बुलढाणा जिल्ह्यात मंजूर झालेल्या पीक विमा शेतकऱ्यांमध्ये जळगाव जामोद तालुक्याचा नंबर खालून दुसरा आहे। त्यातही अत्यल्प शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम वितरित करण्यात आली। पीक विमा कंपन्या कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांकडून प्रीमियम वसूल करतात, मात्र त्यामधील 25% सुद्धा विमा रक्कम वाटप करीत नाहीत। महाराष्ट्र शासन व विमा कंपनी शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप 17,87,82,432.13 रुपये विमा रक्कम घेणे बाकी आहे। ही रक्कम 30 सप्टेंबर 2025 पर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित वितरित करण्यात यावी, अन्यथा 1 ऑक्टोबर रोजी तालुका कृषी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी जिल्हा प्रमुख गजानन वाघ, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष दांडगे, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक भाईजान, विधानसभा संघटक भीमराव पाटील, प्रसिद्धी प्रमुख सुधीर पारवे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। तालुका जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने आपण जे जळगाव जामोद तालुक्यामधील जे मंजूर शेतकरी आहेत, जवळपास 26,561 शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी ते पात्र ठरले। तर त्याच्यापैकी या लोकांनी 4,074 शेतकऱ्यांनाच फक्त एक विमा वितरित केला। त्याची रक्कम होती 7,73,58,187 रुपये। त्यानंतर आता 2 सप्टेंबरला यांनी फक्त 1,088 शेतकऱ्यांनाच रक्कम वितरित केली। विमा कंपनीनं आणि तालुका कृषी कार्यालय हे दोघांच्या संमतीनं समन्वयानं हे काम चालते। तर तालुक्यातील जवळपास 21,399 शेतकरी अजून या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। आपण यांना शिवसेनेच्या वतीने एक निवेदन दिलं की येत्या 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण विमा रक्कम वितरित करण्यात यावी, अन्यथा 1 तारखेला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल। कारण की एकूण विमा रक्कम जे तालुक्यातील मंजूर विमा रक्कम आहे ती जवळपास टोटल विमा रक्कम आहे 27 लाखाच्या पलीकडे आहे, 27 कोटीच्या पलीकडे आहे। तर आपल्याला अजून शेतकऱ्यांना जे घेणार 17,27,82,82,432 रुपये कंपनीकडून शेतकऱ्यांना घेणे आहेत। आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना जर ही वितरित झाली असती याच्या अगोदर तर शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात स्वतःच्या शेतीच्या मशागतीकरिता या रकमेची मदत झाली असती। परंतु तालुका कृषी कार्यालय हे शेतकऱ्यावर या ठिकाणी अन्याय करते आणि विमा कंपनीची बाजू घेते। दोघांच्या संगनमतानं या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण केलं जाते असा आमचा स्पष्ट आरोप आहे। येत्या 30 तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या समस्या तद्वतच या ठिकाणी सध्याचे शेतकरी उपस्थित आहेत त्यांचे जे काही समस्या असतील त्याची यांनी या ठिकाणी नोंद करून घ्यावी आणि त्याच्या समस्या या 4 ते 5 दिवसात त्यांनी सोडवाव्या। न सोडवल्यास वैयक्तिक आम्हाला कोणाला संपर्क करा, आम्ही स्वतः मी इथे येईल आणि ते तुमच्या ज्या समस्या त्याचा निपटारा केल्याशिवाय इथून आम्ही जाणार नाही किंवा मग शिवसेनेच्या पद्धतीनं या लोकांना उत्तर देऊ।